चला आज आपण काय शिकणार आहोत, तर आज आपण पझल शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? पझल. पझल म्हणजे काय असतं हे पहिल्यांदा बघूया. पझल म्हणजे एक प्रकारचा खेळ आहे. इंग्लिश मध्ये तुम्हाला असे बॉक्स दिले जातात, बरोबर. त्याच्यामध्ये असे बॉक्स देतात, बरोबर. या बॉक्स मध्ये तुम्हाला काय करायचं असतं, तुम्हाला जे काय त्यांनी पिक्चर दिले हा काय दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? सन दिसतोय. हे जे चित्र आहे हे स्पेलिंग काय तयार करता येईल आपल्याला? सन. या चित्राला काय म्हणतो आपण? तर सन असे म्हणतो, बरोबर. आणि ह्या सन हे जे आपण ह्या लेटर मध्ये लिहिले, बरोबर, तीन बॉक्स मध्ये जर स्पेलिंग बरोबर काय झालेले बसलेले, ह्याला काय म्हणतो आपण? तर पझल असे म्हणतो. काय म्हणतो? पझल. पझल म्हणजे काय? शब्द कोडी. काय म्हणतो? शब्द कोडी. नेक्स्ट. आता सगळ्यांना लेटर दिसतात. लेटर बघा बोल. इथं लेटर दिसतात A to B. म्हणजे सुरुवात कशाने झाली आपली? X F A N P L E N M K B H E H F N Z M B A O Y L S C X F O X W O V N P A T K U W B U S M V B A E R O W Q B O A R M L N F I S H A X E D. हे काय इंग्लिशचे लेटर आहेत, म्हणजेच आपले अल्फाबेटचे, बरोबर. आता ह्यांनी आपल्याला काय दिलेले खाली? तर ह्यांनी आपल्याला खाली काय दिलेले? पिक्चर दिलेले. आपल्याला काय सांगितलं? ह्या पिक्चर वरून आपल्याला ह्यांचं लेटर ह्या पूर्ण A to Z मध्ये काय करायचंय? सर्च मारायचंय, शोधायचंय आणि ते गोल करायचे आणि त्याच्या खाली स्पेलिंग काय करायचं? आपल्याला राईट आउट करायचं. आपल्याला दोन्ही करायचं. एक तर काय करायचं, त्यांनी आपल्याला पिक्चर दिलेले, ओके. ह्या पिक्चरचे नाव पहिल्यांदा समजून घ्यायची की इंग्लिश मध्ये ह्याला काय म्हणतात. हा काय आपला मासा आहे, बरोबर. मासा आहे. मासा कुठे राहतो? पाण्यामध्ये, बरोबर ना. हा, तर हा जो मासा आहे त्याचं स्पेलिंग आपल्याला पूर्ण ह्याच्यामध्ये काय करायचंय? शोधायचंय. आता माशाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? तर माशाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? तर फिश म्हणतात. काय म्हणतात? फिश. काय म्हणतात? फिश. आता ह्या फिशचं स्पेलिंग काय करायचं आपल्याला? एक्स पासून डी पर्यंत जेवढे काय लेटर आहेत त्याच्यामध्ये काय करायचं? शोधायचे. काय करायचे? शोधायचे. पहिल्यांदा लेटर काय येत आहे आपल्याला? एक्स. त्याच्यानंतर एफ. फिशचं स्पेलिंग काय मला सांगा पहिल्यांदा? F I S H, बरोबर. स्पेलिंग काय? F I S H. ह्याला काय म्हणतात? ह्याला फिश म्हणतात. काय म्हणतात ह्याला? फिश म्हणतात, बरोबर. आता हे जे स्पेलिंग आहे ते आपल्याला एक्स पासून डी पर्यंतच्या लेटर मध्ये काय करायचंय? तर शोधायचं. काय करायचंय? शोधायचं. आता पहिल्यांदा काय येतंय? एक्स. एक्स नंतर काय येतंय? एफ. एफ नंतर आय आहे का खाली किंवा त्याच्या इकडच्या बाजूला उजव्या साईडला डाव्या साईडला काय आहे का? नाहीये. ए आहे. ए तर नाहीये. एन पी नाही. एल नाही. ई नाही. एन नाही. एम 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 पण आहे का? नाही. के नाही. बी नाही. एच नाही. एफ एफ आहे पण एफ नंतर आय नाहीये. डाव्या साईडला नाही, उजव्या साईडला वर पण नाही, खाली पण नाही. म्हणजे ह्या एफच्या कुठल्या साईडला काय आहे का? नाहीये. आय आहे का? नाहीये. त्याच्यानंतर एन झेड एम नाही, त्याचा काही संबंधच येत नाही. बी ए ओ वाय एल एस सी एक्स नाही. इथं एफ आहे. इथं एफ आहे पण एफच्या शेजारी आय नाही. ओय वर नाही, खाली नाही. म्हणजे ह्या एफचा पण आपल्याला काही उपयोग नाही. O X W O V N P
A T K U W B U S. ओके. M V B A E R O W Q B O A R M L N नाही. हा, इथं सापडला आपल्याला एफ. एफ नंतर लगेच लेटर कुठलं पाहिजे आपल्याला? आय एस एच. म्हणजे हे इथं काय तयार स्पेलिंग झालंय आपलं? फिश. स्पेलिंग काय तयार झालंय? फिश. एफ आय एस एच. म्हणजे काय तयार झालं आपलं? फिश. काय तयार झालं? फिश. एफ आय एस एच म्हणजे काय? फिश. स्पेलिंग काय तयार झालं बघा फिशचं? एफ आय एस एच. काय तयार झालं? फिश. आता सेकंड कोण आहे? लबाड लाडगा. म्हणजेच कोण आहे? कोल्हा. कोल्ह्याची गोष्ट ऐकली? लबाड आहे ना कोल्हा. कोल्हा कसा असतो रे? लबाड. आता या कोल्ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? फॉक्स. काय म्हणतात? फॉक्स. हे जर स्पेलिंग पण कशाने चालू होते? या पूर्ण चालू होते, बरोबर. मग आता यफ 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 कोल्ह्याचं स्पेलिंग काय रे? यफ ओ एक्स. फॉक्स आहे, बरोबर. आता इथं फॉक्स शोधायचंय काय आपल्याला? कुठे सापडेल फॉक्स? हा यफ आहे. यफच्या ओ नाही. इकडे कुठे काय नाही. अन ई एन एन एम नाही. एम क्यू डी एच इथं यफ आहे. यफच्या खाली यल आहे, शेजारी एन आहे, पलीकडे एच आहे. काहीच प्रॉब्लेम, काहीच नाही. इथं अजून यफ कुठे आहे माझा? यफ 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 येतं यफ. यफ नंतर ओ आहे पण. हा, आणि पुढे काय पाहिजे आपल्याला? एक्स पाहिजे. म्हणजे हे होतंय की एफ ओ एक्स. झालं. फॉक्सचं स्पेलिंग तयार. एफ ओ एक्स. काय तयार झालं आपला? फॉक्स. पुढे हे काय दिसतंय सगळ्यांना? फुल दिसतंय, बरोबर. फुलाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात रे बाळाला? फुलाला इंग्लिश मध्ये फ्लावर म्हणतात. एफ एल ओ F N O W E R. म्हणजे काय तयार झालं आपला? फ्लावर. फ्लावरचं स्पेलिंग काय तयार झालं? F L O W E R. फ्लावर. F L O W E R. काय तयार झालं रे बाळांनो? फ्लावर. काय तयार झालं? फ्लावर. आता फ्लावरचं स्पेलिंग कसं घेणार आपण? शोधायला लागणार ना ह्या पूर्ण लेटर मध्ये फ्लावर कुठं दिसतोय. हा इथं यफ आहे, पण यफ नंतर काय पाहिजे? यल पाहिजे. आहे का? नाही. पहिल्या ह्याच्या बॉक्स मध्ये नाही, दुसऱ्या बॉक्स मध्ये यफ आहे. यफ नंतर काय? शेजारी यन आहे, इकडे यन आहे. हा यल खाली आहे. यल ओ डब्ल्यू ई आर ए. एवढं मोठं स्पेलिंग आहे फ्लावरचं. ए आहे का फ्लावर मध्ये रे बाळांनो? आपण लिहिलंय फर्स्ट फ्लावरचं स्पेलिंग, तर ए नाहीये. फ्लावरचं स्पेलिंग कुठपर्यंत येते बघा? फ्लावर काय? एफ एल ओ डब्ल्यू ई आर. काय तयार झालं आपलं? फ्लावर. एफ एल ओ डब्ल्यू ई आर. बरोबर. फ्लावरचं स्पेलिंग तयार झालं आपलं. फ्लावरचं स्पेलिंग काय तयार झालं? एफ एल ओ डब्ल्यू ई आर. म्हणजे काय? फ्लावर. झालं फ्लावरचं स्पेलिंग. आता नेक्स्ट काय येतो आपला? फॅन. बरोबर. पंखा. चला, उन्हामध्ये सगळ्यात जास्त आणि जो लाईटीशिवाय चालत नाही त्याला काय म्हणतात? त्याला फॅन असे म्हणतात. एवढा उन्हाळा आहे तर आपल्याला फॅन लावल्याशिवाय चालत नाही. आपल्याला फॅन लागतो. उन्हामध्ये सगळ्यात जास्त थंडावा कोण देतो? आपल्याला फॅन देतो. आता फॅनचं स्पेलिंग शोधा. चला, आता इथे यफ आहे पहिल्या लेटर मध्ये, इथे आहे ना. पण यफ नंतर काय पाहिजे आपल्याला? यफ ए पाहिजे. आहे
त्याच्यानंतर काय पाहिजे म्हणजे पहिल्याच लेटर मध्ये फॅन सिस्टीम म्हणजे बघा एफ ए एन फॅन एफ ए एन काय फॅन एफ ए एन फॅन एफ ए एन फॅन म्हणजे लेटर्स काय आले एक तर तुम्हाला असे अल्फाबेट्स देतात ए टू झेड पर्यंत किंवा एक लेटर 2-3 वेळा होतं त्याच्यामधून तुम्हाला काही पिक्चर देतात ह्या पिक्चर वरून तुम्हाला काय करायचं असतं तर आपले लेटर्स काय करायचे असतात की जे काय आपल्याला फोटो दिलेत जे काय पिक्चर्स दिलेत त्यांनी समजा फिश आहे इथे फॅन आहे फ्लावर आहे कप आहे मग आहे सन आहे हे ह्या लेटर मधून काय करायचे शोधायचे काय करायचे शोधायचे बरोबर ह्याला काय म्हणतात ह्याला लपलेला भाग काय करतो आपण शोधून दाखवतो नेक्स्ट आता नुसते पिक्चर दिलेत आपल्याला बरोबर का नाही त्याचा बॅक साइड वगैरे दिलंय का रे आपल्याला कसं काय नाही ना आता काय करायचं आपण तर हे शोधायचं काय करायचं आपण हे शोधायचं बरोबर आता त्यांनी चित्र दिलंय पहिलं लेटर दिलंय आणि शेवटचं लेटर दिलंय मधलं लेटर दिलंय का आपल्याला त्यांनी नाही दिलं प्रत्येकाचं बघा शेवटपर्यंत त्यांनी फक्त काय दिलंय पहिलं लेटर दिलंय आणि शेवटचं लेटर दिलंय मधलं लेटर दिलंय का आपल्याला त्यांनी नाही तर आपल्याला काय करायचंय मधलं लेटर काय करायचंय शोधायचं काय करायचंय शोधायचंय पहिला कोण दिलंय पहिलं चित्र कोणाचं दिसतंय तुम्हाला हे पहिलं जे काय पिक्चर आहे ते कोणाचं आहे काय म्हणतो त्याला आपण मराठी मधून आणि इंग्लिश मधून काय म्हणतो आपण त्याला पिक PIG पिक PIG पिक बरोबर स्पेलिंग काय झालं PIG पिक बरोबर त्याच्यानंतर आता सुट्टीमध्ये ज्याला रशी गुंडाळता दोन्ही हातामध्ये धरतात आणि सोडतात आणि ते गोल 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 काय करतो फिरतो त्याला काय म्हणतात भवरा आणि भवऱ्यालाच इंग्लिश मधून काय म्हणतात तर काय म्हणतात टॉप TOP बरोबर TOP काय टॉप त्याच्यानंतर ही काय रे चेन आहे ना बरोबर आपण काय म्हणतो तुझी झिप बंद कर ZIP झिप आता ह्याला काय म्हणतात कशाचं चित्र आहे बाळांनो हे ज्याच्यावर तुम्ही झोपता त्याला काय म्हणता तुम्ही काय म्हणता बेड म्हणता बरोबर BAD बेड आता ही काय आहे तुमची कोंबडी बरोबर कोंबडीला काय म्हणता तुम्ही काय म्हणता हे HEN हे मग कोंबड्याला काय म्हणता तुम्ही रे कॉक ह्याला काय म्हणता तुम्ही जो नुसत्या घरभर तुरु 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 नुसता पळतो आणि गणपतीच्या शेजारी आणि गणपतीचं हे काय वाहन आहे गणपतीचं वाहन आहे ना गणपती बाप्पा ह्याच्याच अंगावर बसून येतात आणि आपल्या घरभर नुसता तुरु 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 पळतो आणि आपली मम्मी ह्याला काय करत असते सारखी शोधत असते त्याला काय म्हणतात रे उंदीर मामा म्हणतात आणि या उंदीर मामाला काय म्हणतात तर रॅट काय म्हणतात RAT रॅट बघा PIG पिक TOP टॉप ZIP झिप BAD बेड HEN हेन आणि RAT रॅट बरोबर आहे RAT रॅट हे उंदीर मामा आहे उंदीर मामा जे आहेत ते कुणाचं वाहन आहेत रे पुन्हा ह्याच्या अंगावर कोण बसतात ह्याच्या अंगावर आपले गणपती बाप्पा बसतात आता हा काय आहे कशाचं चित्र आहे कशाचं पिक्चर आहे त्याला काय म्हणतात BOX बॉक्स BOX बॉक्स त्याच्यानंतरचं चित्र काय आहे हॅट काय आहे हॅट आहे ना बरोबर डोक्यावर जी घालतो आपण त्याला काय म्हणतात टोपी टोपीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हॅट हे आपले घराची राखण करणारे बरोबर आपल्या घराची राखण करतात ना हा म्हणून ह्याला काय म्हणतो आपण तर डॉग म्हणतो आता हा एक छोटासा किडा आहे किड्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात बग असे म्हणतात काय म्हणतात बग हा किडा आहे छोटासे जे लहान किडे असतात त्यांना काय म्हणतात त्यांना बग असे म्हणतात आता ही छोटीशी आहे ह्याला काय म्हणतात तर ह्याला पिन म्हणतात काय म्हणतात पिन
जी आपली टाचणी असते ना किंवा आपली साधी, त्याला काय म्हणतात तर पिन. आता ह्याच्यामध्ये आपण काय करतो रे, ह्या नेट मध्ये काय पकडतात, काय पकडतात, हे जे आहे ह्याने काय पकडतो आपण, मासे पकडायसाठी पण हे वापरतात ना रे. अजून अजून कुठे वापरतात, मासे पकडण्यासाठी ह्याचा सगळ्यात जास्त वापर केला असतो. त्याला काय म्हणतो आपण, त्याला नेट म्हणतो. काय म्हणतो, नेट. आता आता ही बस आपल्या स्कूलला जाते का रे, ह्याला काय म्हणतो आपण तर स्कूल बस. म्हणजे ह्याला काय म्हणतो, BUS, बस. बस बस. आता आपली शाळा चालू होते ना, आता आपली स्कूल बस पण येईल बघा. त्याच्यानंतर घर उघडायचंय, ह्याच्याशिवाय तर आपण घर उघडू शकतो का. घराला काय लावतो आपण, कुलूप. आणि कुलपाची कोण असते जोडीदार, कोण असती, की. कोण आहे, की. कीलाच काय म्हणतो आपण, चावी. ज्याच्यामध्ये आपण चहा पितो त्याला काय म्हणतो, मग. आणि हा काय, जग. जग, मग. पुढे आत्ताच चालू, हा कोण आहे, हा थंडावा देण्याचं काम करतो. ह्याला काय म्हणतात, फॅन म्हणतात. काय म्हणतात तर फॅन असे म्हणतात. आणि ह्याला काय म्हणतात, जे आपल्या चालण्यासाठी, हिंडण्या फिरण्यासाठी मदत करतात, त्याला काय म्हणतात तर त्याला काय म्हणतात, पाय म्हणतात. आणि पायालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात तर लेग म्हणतात. बघा तुम्हाला त्यांनी काय दिलंय, पहिलं लेटर दिलंय, शेवटचं लेटर दिलंय, मधलं लेटर काय करायचंय तुम्हाला, सर्च मारायचं. पण कुठलंही लेटर घेऊन चालणार आहे का मध्ये, नाही. ज्याच्या पुढे जे तुम्हाला पिक्चर दिलंय, बरोबर, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पिक्चर दिलंय का नाही. जसं की बेड असेल, पिग असेल, बॉक्स असेल, डॉग असेल, नेट असेल, फॅन असेल, हे सगळे तुम्हाला काय दिलेले आहेत, पिक्चर दिलेले आहेत. ह्याला इंग्लिश मधनं काय म्हणतात, त्याचं पहिलं आणि शेवटचं फक्त मधलं लेटर आपल्याला लिहायचं आहे. नेक्स्ट, आता काय दिलंय तुम्हाला इथे त्यांनी, मॅच द वर्ड्स टू द पिक्चर. आता यांनी वर्ड मॅच करायला लावतात. हा पण खेळच आहे ना, एक प्रकारचं कवडच आहे ना, ते सोडवायला हवंय त्यांनी. आता पहिला कोण आहे, पहिले आपले कोण आहेत, सकाळ सकाळी मी उगवतो. कोण उगवतो सकाळ सकाळी दारामध्ये, सकाळ सकाळी उगवतो की घरामध्ये काय पडतो, प्रकाश पडतो. आणि मी असल्यावर लाईटीची गरज लागत नाही. मला काय म्हणतात तर मला सन म्हणतात. काय म्हणतात मला, सन. बरोबर, सकाळ सकाळी मीच उगवतो, अख्ख्या जगाला मी काय देतो, प्रकाश देतो. आणि सूर्य जर उगवला तर आपल्या घरामध्ये आपण लाईट लावतो का रे, सकाळ सकाळी नाही. जर प्रकाश आपल्या घरामध्ये येत असेल सूर्याचा तर आपण लाईट लावत नाही. बरोबर, सन. पुढे आताच बघितलं, काय म्हणतात, कप. कप कप कप, चहा ज्यात पितो त्याला कप. CUP, कप. CUP, कप. आता हे ड्रॉइंग कशाचं आहे, दोन दोन अशा मोठे मोठे मिशी आहेत. आणि अख्ख्या घरामध्ये म्याव 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 म्याव, त्याला काय म्हणतो आपण, कॅट. बरोबर, मी घराची राखण करतो. मला काय म्हणतात, मी घराची काय करतो तर राखण करतो. मग मला काय म्हणतात, तुम्हाला डॉग म्हणतात साहेब. मी अख्ख्या घरामध्ये काय करते, म्याव 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 करते आणि मामाला पकडते. मला काय म्हणतात तर मला कॅट म्हणतात. मी अख्ख्या घराची काय करतो, राखण करतो. मला काय म्हणतात तर मला काय म्हणतात, मला डॉग म्हणतात. मी तुमच्या डोक्यावर बसतो. मी तुमच्या कशावर बसतो, डोक्यावर बसतो. मग मला काय म्हणतात, मला हॅट म्हणतात. बरोबर ना, डोक्यावर घालतो ना हॅट, ते डोक्यावर बसतो म्हणतोय. तुमच्या मी डोक्यावर असतो. मी चारही बाजूने बंद आहे, आता सध्या तर बंद आहे. तर ह्याला काय म्हणतात तर ह्याला बॉक्स म्हणतात. BOX, बॉक्स. आता माझा वापर घर पुसण्यासाठी केला जातो, त्याला काय म्हणतात, त्याला मॉप म्हणतात. आणि हा काय आहे तर हा फॅन आहे. काय आहे, फॅन.
माझ्या मागे सारखी म्याव म्याव करत धावते आणि मी कोण आहे? गणपतींचा वाहन आहे. मग मला काय म्हणतात? तर मला काय म्हणतात? रॅट. मी चपात्या भाजते. मग मला काय म्हणतात? तर मला पॅन असे म्हणतात. मग आपण सगळ्यांचं मॅच केलं. पुढे बघा वर्ड. आता त्यांनी आपल्याला लेटर्स दिलेत, पण लेटर सरळ दिलेत का रे बाळांनो? नाही, कसे पण लेटर्स दिलेत. बरोबर. आता हे लेटर काय करायचं? आपल्याला एका ह्याच्यामध्ये घ्यायची आहेत. आणि त्यांनी हिंट काय दिली बघा, यू रीड दिस अँड सेंड इट. एक तर तुम्ही ते वाचता पण आणि तुम्ही ते पाठवता पण. आपण काय पाठवतो रे? पत्र पाठवतो. पत्राला इंग्लिश मधनं काय म्हणतात? लेटर. आणि इंग्रजीमध्ये जे काय अक्षर आहेत त्यांना पण आपण काय म्हणतो? तर त्यांना पण आपण काय म्हणतो? तर लेटर म्हणतो. आता लेटरचं स्पेलिंग LTER येणार आहे का? पहिलं ल म्हणलं की ले, LE लेटर. म्हणजे स्पेलिंग काय तयार होतं? LETTER लेटर. LETTER लेटर. बरोबर आहे. ह्याच्यापासून स्पेलिंग काय तयार झालं? लेटर. लेटर काय करतो? वाचतो पण आणि ते सेंड पण आपण काय करतो? लेटर करतो. आता यू रीड इट. तुम्ही काय करता? ते वाचता. काय करता तुम्ही? त्याला वाचता. वाचताच त्याला काय म्हणतात? जे काय तुम्ही वाचता त्याला काय म्हणतात रे बाळांनो? त्याला बुक म्हणतात. काय म्हणतात? बुक. आता बुकचं स्पेलिंग काय? BOOK. बुक. बरोबर. तुम्ही ते काय करता? रीड करता. म्हणजे आपण रीड काय करतोय रे? बुक करतोय. आता TNERAP. आता ह्याच्यापासून युअर मॉम और डॅड. तुमच्या मम्मी पप्पांना जेव्हा तुमच्या शाळेमध्ये सभा असते, पालक सभा असते, त्याला इंग्लिशमध्ये तुम्हाला शिक्षक म्हणतात की तुमच्या पालकांना बोलवा. इंग्लिशमध्ये पालकांना काय म्हणतात? तर इंग्लिशमध्ये पालकांना पॅरेंट्स म्हणतात. पहिलं लेटर काय आहे आपलं? पॅ. अरे No. बरोबर. पॅरेंट्स. बरोबर. काय म्हणतात? युअर मॉम अँड डॅडला काय म्हणतो? तर आपण युअर मॉम अँड डॅडला आपण काय म्हणतो? तर पॅरेंट्स असे म्हणतो. काय म्हणतो आपण मम्मी पप्पांना? तर मम्मी पप्पांना आपण काय म्हणतो? तर मम्मी पप्पांना आपण पॅरेंट्स असे म्हणतो. पुढे यू गो हर टू स्टडी. तुम्ही स्टडी करण्यासाठी काय करता? तर तेथे जाता. मग त्याला काय म्हणतात? कशासाठी जाता तुम्ही? स्टडी करण्यासाठी. मग त्याला काय म्हणता तुम्ही? आणि तुम्ही तिथे आता जाणार आहात. आता 16 तारखेपासून सगळ्यांचं काय चालू होतंय? तर स्कूल चालू होतंय. बरोबर. स्कूलचं स्पेलिंग काय? CHOOL. स्कूल. यू गो हर टू स्टडी. तुम्ही अभ्यास करण्यासाठी तिथे जाता. तर त्याला तुम्ही काय म्हणता? तर त्याला तुम्ही स्कूल म्हणता. काय म्हणता? स्कूल. पुढे अ बिग ॲनिमल विथ तो सगळ्यात मोठा ॲनिमल्स आहे. तो बरोबर. सगळ्यात मोठा ॲनिमल्स आहे आणि त्याला मोठी अशी 2 कान आहेत मोठे असे. मग त्याला तुम्ही काय म्हणता? तर त्याला तुम्ही हत्ती म्हणता. बरोबर. मग त्याला काय म्हणता? एलिफंट.
एलिफंट. एलिफंट काय म्हणता तुम्ही त्याला? तर तुम्ही त्याला एलिफंट असे म्हणता. अ फ्रुट्स अँड अ कलर. कलर पण आहे आणि फ्रुट्स पण आहे. एक तर ते आपण खातो पण आणि तो एक रंग पण आहे. असं सेम एकच आहे. ते म्हणजे काय? ऑरेंज. ORANGE ऑरेंज. काय म्हणतो त्याला आपण? तर त्याला आपण ऑरेंज असे म्हणतो. काय म्हणतो? ऑरेंज असे म्हणतो. What rhyme with star? आता स्टारला स्टार आहे स्टार. याचा राईम शोधायचंय तुम्हाला. काय शोधायचंय? राईम. स्टारला काय येतंय? आता स्टारला शिप चालतंय का? नाही. बेड चालतंय का? नाही. डॉग चालतंय का? नाही. तर स्टारलाच काय येणार? तर फार. स्टार फार. राईम होतं ना? स्टार फार. केक. केकला काय येते? लेक. बरोबर ना? LAKE. CAKE. केक. LAKE. लेक. नेक्स्ट. बघा आता हे शोधायचंय. ह्याला काय म्हणतात? आय शाईन लाईट इन द स्काय बट आय एम नॉट द मून. यू सी मी इन द डे. एक पहिलं काय म्हणलं? आय शाईन ब्राईट इन द स्काय. स्काय मध्ये मी आहे, मी ब्राईट आहे, खूप ब्राईट आहे, खूप तेजस्वी आहे. आय एम नॉट द मून. पण मी मून आहे का? नाही. आणि यू सी मी. तू मला फक्त कधी बघतो? यू सी मी इन द डे. इन द डे. डे सकाळ. मग तुला काय? एक तर तू शाईन करतो आणि तू आल्यानंतरच आम्ही उठतो. म्हणजेच तुला काय म्हणतात? तुला काय म्हणतात? सन. द सन. नेक्स्ट. आय हॅव 4 legs. मला लेग किती आहेत? 4. ओके. अ बॅक बट नो हेअर. बघा आय हॅव 4 legs. मला 4 पाय आहेत. नाही मला 2च आहेत. एक तर त्याला 4 पाय आहेत. ओके. बॅक आहे पण त्याला हेड नाही. मग त्याला तुम्ही काय म्हणताल? त्याच्यावर आपण आरामशीर बसतो. बरोबर. कंटाळा आला की त्याला तुम्ही काय म्हणता? तर त्याला तुम्ही चेअर म्हणता. काय म्हणता? चेअर. अ चेअर. अ चेअर. खुर्चीच आहे ना. खुर्चीला 4 पाय असतात. टेकायला असतं पण त्याला डोकं आहे का? आहे का? कुठं दिसलंय खुर्चीला डोकं? नाही ना. मग त्याला काय म्हणतात? तर त्याला चेअर असे म्हणतात. नेक्स्ट. आय एम अ फुल ऑफ की. आय एम अ फुल ऑफ की. मला की नेहमी पूर्णपणे काय आहे? पूर्ण भरलेले आहेत. बट कॅन ओपन द डोर. But I cannot open a door. Open a door. Open a door. एक तर काय आहेत? आय एम फुल की. माझ्याकडे खूप की आहेत. मी फुल आहे की. मी की म्हणजे चावी. बरोबर. आपल्या ह्याच्यात ओपन अ डोर. पण मी दरवाजा ओपन करू शकत नाही. आता की तर भरपूर आहेत पण दरवाजा ओपन करणार आहे का मी? नाही करत. हा पण अजून एक आहे. की आहे ते आपण काय करतो? तो वाजवतो. त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? तर त्याला पियानो म्हणतात. अ पियानो. काय म्हणतात? तर पियानो असे म्हणतात. पियानो आहेत ना. पियानोवर की कशा असतात? खूप असतात. त्यानंतर चेअरला काय नसतं? हेड नसतं पण त्याला पाय आहेत. त्याला बॅक आहे. त्याच्यानंतर हा सकाळचा उगवतो पण त्याला मून म्हणत नाही. आणि हा डे मध्ये असतो. मग त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? त्याला सन असे म्हणतात. समजलं असेल सगळ्यांना आजचं? थँक्यू.